एक मुलगी होती मला आवडायची खूप आणि बरं मी गॉगल बिगल घालून गेलेलो एकदम तर मीच तिला निघताना ऑल द बेस्ट आणि त्याच्यावर मीच थँक्यू म्हणालो. हा अभिषेक, हॅलो, कसा आहेस? मी मस्त एकदम. सो आज आपण सेगमेंट करतोय माय बेस्ट अँड वर्स्ट. ओके, त्यात तू आम्हाला तुझे काही बेस्ट आणि वर्स्ट एक्सपिरियन्सेस सांगणार आहेस. हां रेडी आहेस? रेडी. सो आम्हाला तुझी बेस्ट अँड वर्स्ट ट्रिप सांग. ट्रिप, बेस्ट ट्रिप मला वाटतं 16 का 17 साली 31st माझ्या आत्याचं घर होतं साखळोलीला कोकणात. तिकडे गेलो होतो मी, माझे चुलत भाऊ, लहान भाऊ वगैरे आणि काका आजोबा असे आम्ही सगळे गेलो होतो. आणि तिकडे 31st आम्ही साखळोलीच्याच बीचवरती गेलो होतो. तिकडे त्यांच्याकडे ज्या मावशी होत्या त्यांनी चुलीवरची मस्त भाकरी आणि झुणका वगैरे केला होता रात्री. ती आत्तापर्यंतची बेस्ट ट्रिप होती माझी. आणि आम्ही 7 का 8 वाजता झोपलो होतो 31st म्हणजे आणि वाटतच नव्हतं की 7-8च वाजलेत, कारण लाईट पोल्युशन जे म्हणतात शहरामध्ये आता असतं तसं नव्हतं तिकडे. पूर्ण या क्षितिजापासून ते त्या क्षितिजापर्यंत असं सगळे तारे दिसत होते, डोम. आम्ही बाहेरच झोपलेलो. ती बेस्ट ट्रिप आहे माझ्यासाठी आजपर्यंत. वर्स्ट ट्रिप, हां वर्स्ट ट्रिप असं नाही म्हणता ना, ट्रेक आहे एक, ती पण वर्स्ट पण नाही, ते पण एक अनुभव. पण आम्ही मित्र गेलो होतो एका गडावरती, काय त्याचं नाव मला आठवत नाही, असंच कॉलेजमध्ये. आणि आम्ही काय करायचो ॲक्च्युली की टप्पा मारून, म्हणजे ज्या क्लासला होतो आम्ही सगळे, तर घरनं क्लासला चाललो असं सांगून निघायचो आणि आम्ही कुठेतरी जायचो भटकायला. तर अंजनेरीला बऱ्याच वेळा आम्ही जाऊन बसायचो. तर असंच एका कुठल्या तरी गडावर गेलो होतो, मला आठवत नाही कुठल्या गडावर. आणि चालता आणि आम्हाला एक खास होती की वेगळ्या रस्त्याने जाऊ असं काहीतरी करून. त्याच्यात आम्ही रस्ता चुकलो आणि बरं तिकडे नेटवर्क नाही, काही नाही, टेन्शन आहे की घरनं फोन आला तर काय वगैरे असं सगळं. आणि त्याच्यात खूप वेळ गेला आमचा, पाणी वगैरे संपलेलं होतं. तो अनुभव एक, पण वर्स्ट ट्रिप म्हणून झाला. बेस्ट अँड वर्स्ट कुकिंग एक्सपिरियन्स. कुकिंग एक्सपिरियन्स, कुकिंग तर तू उत्तम करतो. हो. बेस्ट कुकिंग एक्सपिरियन्स माझा, मला वाटतं मी नाशिकला एक आमच्या इथे पंचवटी कारंजावर एक सँडविचवाला आहे आणि त्यांच्याकडचं सँडविच खूप आवडतं मला. आम्ही मित्र कायम जातो शाळेत असल्यापासून खायला. तर ऑब्व्हियसली इकडे आल्यानंतर ते मिळत नव्हतं, तर मी एकदा त्याच्याकडे जाऊन बघितलं रेसिपी वगैरे आणि ते एकदा ट्राय केलं होतं मुंबईत. ते छान झालं होतं. तो कदाचित मला एक आत्ता असं वाटतंय. आणि वर्स्ट एक्सपिरियन्स, मी उगाच ऑनलाईन बघून एक दिवस पिझ्झा करायचा प्रयत्न केला घरी. त्याच्यात सगळंच म्हणजे चीजपासून वगैरे, आणि त्याच्यात जवळजवळ संध्याकाळी मी 6-7 वाजता सुरू केलं, 12-1 वाजले आणि फसलं होतं सगळंच. म्हणजे एकही गोष्ट नीट झाली नाही सॉस व्यतिरिक्त. त्यामुळे असं झालं की 5-6 तास मी कंटिन्यू सगळं करत होतो आणि झालं तर काहीच नीट नाही. त्यामुळे खूप भूक लागलेली होती, चिडचिड झाली माझी खूप. आणि मी एकट्याने नाही, मी माझ्यासोबत 3 अजून जणांना बसवून ठेवलं होतं घरात की मी करतोय भारी म्हणून. तर तो वर्स्ट कुकिंग एक्सपिरियन्स आहे. बेस्ट अँड वर्स्ट प्रपोजल कॉलेजमध्ये किंवा बेस्ट तर ज्याला होकारेल त्यालाच म्हणलं पाहिजे बेस्ट. वर्स्ट एक कॉलेजचा किस्सा आहे. मी ॲक्च्युली असं फार कधी प्रपोज वगैरे केलेलं नाही मुलींना. त्यातनं अनोळखी मुलीला तर असं मी पहिल्यांदा एकदाच केलं होतं. अनोळखी अजून, अरे यार ते असताना कॉलेजमध्ये एक मुलगी होती मला आवडायची खूप आणि मित्रांनी मला खूप चढवलं की अरे ती पण तुझ्याकडे बघते आणि असं वगैरे. आणि ते काय असं नसतं, मित्रांवर विश्वास ठेवायचा नाही. म्हणजे माझे मित्र पण असे होते की एका मित्राचा मित्र जो इंजिनिअरिंगला आहे, ज्याला YD बसला आहे, तो आमच्या कॉलेजला येऊन बसायचा वर्षभर. असे मित्र म्हणजे युजलेस सगळे. तर त्यांनी मला खूप चढवलं झाडावरती की अरे नाही ती बघते तुझ्याकडे, ती पण तुला म्हणजे काय लाईन देते वगैरे आणि तू कर प्रपोज, काय नाही. आणि मग तिची हे चुकीचं आहे, हे करू नये कोणी, पण माहिती काढली वगैरे असं की मग कळलेलं की ती बाहेरच्या देशात शिकून आली आहे वगैरे. आणि एक दिवस त्यांनी खूप फोर्स केलं मला आणि मी पण जरा हिंमत करून गेलो तिच्यासमोर. मला वाटतं FYला होतो, ती 1 वर्ष लहान, 12वीला वगैरे काहीतरी. आणि मी तिच्यासमोर जाऊन उभं राहिलो डायरेक्ट आणि नेमकं तिने मला समोरनं इंग्लिशमधनं विचारलं काहीतरी. आणि मग बरं मी गॉगल बिगल घालून गेलेलो एकदम. आणि मग मी पण तिच्याशी काहीतरी इंग्लिशमध्ये दिव्य कॉन्व्हर्सेशन केलं आणि नंतर मीच तिला निघताना ऑल द बेस्ट आणि त्याच्यावर मीच थँक्यू म्हणालो. असं तो एक वर्स्ट एक्सपिरियन्स त्याला म्हणू आपण, ज्याच्यावरनं मित्रांनी अनेक वर्ष
माझी उडवली म्हणून तो वर्स्ट एक्सपिरियन्स. बरं अभिषेक, तुला वर्स्ट असे प्रपोजल आलेत का? म्हणजे असं कोण प्रपोज करतं असं तुझ्या मनात काही आलं का? नाही, असं तर नाही आहे काही. म्हणजे असा वर्स्ट एक्सपिरियन्स असं कोण करतं वगैरे असंच नाही झालं अजून काही. ओके, बरं आता ह्यावरच आपण बेस्ट अँड वर्स्ट एक रिलेशनशिप ॲडवाईस, म्हणजे बेस्टच म्हणू आपण, काय देशील? बेस्ट ॲडवाईस मला असं वाटतं, 2 गोष्टी मला वाटतात जे मी स्वतः फॉलो करतो, की आपल्या आनंदासाठी फक्त आपण रिस्पॉन्सिबल असतो, आपली पार्टनर किंवा आपला पार्टनर पण नाही. त्यामुळे ते एक्सपेक्टेशन कोणाकडनं ठेवू नये. स्वतःला आनंदी ठेवणंच, खुश ठेवणं हे आपलंच काम आहे. आणि तुम्ही जर स्वतः मेंटली स्टेबल असाल, आनंदात असाल, सुखी असाल, तर तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला, वाईफला किंवा वाईस वर्सा तुम्ही त्यांना एक हेल्दी रिलेशनशिप देऊ शकता असं मला वाटतं. आणि दुसरं असं की म्हणजे खूप एक्सपेक्टेशन्स ठेवले नाही पाहिजेत. कॉन्व्हर्सेशन खूप झालं पाहिजे रिलेशनशिपमध्ये असं मला वाटतं. आणि वर्स्ट मी म्हणेन, एखादी फिल्म बघून तसं एक्सपेक्ट करू नका, किंवा आधीच्या कुठल्या एक्सपिरियन्सचं बॅगेज पुढच्या रिलेशनशिपमध्ये कॅरी करू नका. खूप मी तत्त्वज्ञानच दिलं. ऑनेस्टली उत्तर दिलीस हो. थँक्यू सो मच. थँक्यू. पुन्हा आपण भेटू. येस, ऑफकोर्स, डेफिनेटली. बाय बाय.